जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे। ते अपडेट अशी आहे की MSRTC ही भरती निघलेली आहे मित्रांनो। आता ही भरती कोणत्या ठिकाणी आहे, जागा किती आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना MSRTC या भरतीसाठी फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन किती लागणार आहे, वयमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे पद कोणतं आहे आणि कोणत्या ठिकाणी जागा आहे, तर तुम्हाला हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। आणि तुम्ही हा फॉर्म लवकरात लवकर भरा मित्रांनो, कारण जागा पण वडक्या जागा आहे आणि अर्जाची तारीख पण जवळ आलेली, शेवटची तारीख पण जवळ आलेली आहे। म्हणून तुम्ही हा फॉर्म आजच्या आज भरा, जेणेकरून तुम्हाला या भरतीमध्ये संधी मिळेल मित्रांनो, संधी उपलब्ध होईल। आणि ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्टडी बुक घ्यायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बुकची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बुक परचेस करू शकता। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तर PDF जराची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जरात वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर चांगल्या प्रकारे संधी आहे MSRTCमध्ये, म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्गामध्ये ST महामंडळामध्ये भरती निघलेली आहे। आणि लवकर तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो, आणि व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। आणि तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभाग भरती, आता जी भरती आहे मित्रांनो ही सांगली विभागामध्ये निघलेली आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये खालील पदासाठी मानद तत्वावर अर्ज मागवण्यात येत आहे। तर पदाचे नाव पहा, समुपदेशक पद आहे म्हणजे काउन्सिलर, एकूण 2 पद आहे। त्यासाठी पहा, शैक्षणिक पात्रता काय लागणार तुम्हाला, मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य व विषयातील पदव्युत्तर पदवी MSW किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी म्हणजे MA फिजिओलॉजी MSW अशी या ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता पाहिजे। अनुभव पहा, समुपदेशन क्षेत्रातील शासकीय निमशासकीय मोठ्या खाजगी संस्थेमधील किमान 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे। इतर अटी व शर्ती, रापा महामंडळाच्या सांगली विभागामध्ये 2 समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानधन ₹4000 देण्यात येईल। प्रथम वर्षासाठी सदरपदी मानद तत्वावर नेमणूक देण्यात येईल। सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सादर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरवण्यात येईल। तर तुमचं कर्तव्य काय राहणार त्या ठिकाणी म्हणजे काम काय राहणार आहे, तर राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशनाद्वारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडीअडचणी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे व आवश्यक वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निर्देशास आणून देणे, तसेच आगारास महिन्यातून किमान 3 वेळा भेट देणे। तर नेमणुकाचा कालावधी पहा तुमचा, यामध्ये सदर नेमणूक मानद तत्वावर असून नेमणुकाची कालावधी 1 वर्ष राहील। आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाची कार्यकाल विचारात घेऊन नेमणुकीचा कालावधी वाढवण्यात येईल। सदर नियुक्ती मानद तत्वावर असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्ज सादरास समुपदेशकास नसतील। तसेच सक्षम प्राधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील। अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला असं कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे,
तर वरील अर्थ प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी फुलस्केप पेजवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवावा व अर्जासोबत शाळेत सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्थाबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज दिनांक 21/4/2025 रोजीपर्यंत खालील पत्त्यावर पोहोचेल या बेताने पाठवावे. याबाबत अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रक राज्य परिवहन सांगली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करायचा, एक फुलस्केप पेपर घ्यायचा आहे, त्यावर तुम्हाला टंकलिखित म्हणजे टाईप करून तुमच्या त्यावर स्वतःचा फोटो चिटकायचा आहे. अर्जासोबत तुम्हाला शाळेत सुद्धा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला दिलेल्या पत्त्यावर दिनांक 21/4/2025 म्हणजे 21 तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे मित्रांनो. तर अर्ज पाठवायचा पत्ता पहा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, शास्त्री चौक, सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड नंबर 416416 या पत्त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज टाईप करून पाठवायचा आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर अर्ज कसा पाठवायचा त्या ठिकाणी पण तुम्हाला सांगितलं, शैक्षणिक पात्रता किती लागणार ते पण सांगितलेलं आहे मित्रांनो. तर खरोखर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे समुपदेशक या पदासाठी तिने 100% फॉर्म भरा. आता तुम्ही विचार करत असाल जागा फक्त 2च आहे तर मी कायला फॉर्म भरू, तर तुमच्या मनात ही एकदम चुकीची गोष्ट आलेली आहे. कारण ज्या ठिकाणी मी तर तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी कमी जागा असते ना तरी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा. कारण कमी जागेमध्ये कमीत कमी लोक कमीच फॉर्म भरतात. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी कमी जागा असतील त्या ठिकाणी 100% फॉर्म भरा.